नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर आणि एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण हरभरा पिकावरती पहिल्यापासून म्हणजे पहिली फवारणी असेल फुटव्याची, त्यानंतर जबरदस्त फुले लागण्याची अवस्था असेल, यावरती आपण संपूर्ण फवारणी व्यवस्थापन आपल्या चॅनलवरती टाकलं होतं। आणि शेतकरी मित्रांचा असा प्रश्न होता की आता आमचा हरभरा पिकाला नेमके जे काही घाटे आहे ते लागलेले आहे, तर आता वजन वाढण्यासाठी आपण कोणती फवारणी घेऊ शकतो, तर याच विषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता जर हरभरा पिकाचा विचार केला तर हरभरा पिकाला जे काही घाटे आहे ते लागण्यास खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे। आणि यावर्षी जर बघितलं तर फुलोरा जी काही असेल तर खूप जबरदस्त फुले लागले होते आणि त्याच पद्धतीने घाटे सुद्धा आता या ठिकाणी लागलेले आहे। तर आता ज्यावेळेस हरभरा पिकाला घाटे लागत असतात, ज्यावेळेस 70 ते 80% ज्यावेळेस घाटे लागत असतात, म्हणजेच तुम्ही ते बघा आता तिथे बघू शकता अशा पद्धतीनं ज्यावेळेस हरभरा पिकाचा आपण जर फोडला तर अशा पद्धतीनं फटकन आवाज येतो आणि ज्या ठिकाणी छोटासा दाना आपल्या हरभरा पिकामध्ये तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला ही फवारणी जी आहे हरभरा पिकामध्ये तर आपल्याला घ्यायची आहे। तर आता या स्टेजमध्ये जर बघितलं तर दाना भरण्यासाठी आणि त्याचबरोबर जे काही घाटे आळे आहे यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या ठिकाणी ही फवारणी घ्यायची आहे। आणि त्याच पद्धतीने जर बघितलं तर या स्टेजमध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये बुरशीनाशक वापरण्याची काही गरज नाही, कारण जर आपण बुरशीनाशक घेतलं नाही तर तेवढाच आपल्या ठिकाणी खर्च वाचणार आहे। परंतु जर तुमची इच्छा असेल घ्यायची तर तुम्ही या ठिकाणी जे काही बुरशीनाशक आहे ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आता बघितलं तर घाटे अळीसाठी जर विचार केला आपण तर घाटे अळीसाठी आपण या ठिकाणी 2 ते 3 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। यामध्ये तुम्ही सर्वात पहिलं बघितलं तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे कोराजेन घेऊ शकता। कोराजेन जर घेतलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे। तर कोराजेन घेऊ शकता किंवा मग त्यानंतर जे काही आपलं रेग्युलरमध्ये तुम्ही इमॅक्टिन वापरता इमॅक्टिन घेऊ शकता। परंतु जर तुम्ही या ठिकाणी ॲम्प्लिको घेतलं तर तुम्हाला निश्चित म्हणजे कोणते टेन्शन नाही घेता, डायरेक्ट मारून तुम्ही या ठिकाणी निवांत होऊ शकता। म्हणजे ॲम्प्लिको तुम्हाला 100% या ठिकाणी घाटेल्यावरती तुमच्या या ठिकाणी काम करणार आहे। आणि म्हणजे तुम्ही तिन्हीपैकी कोणतेही घेऊ शकता, कोराजेन किंवा मग इमॅक्टिन किंवा मग ॲम्प्लिको। याचं जे काही प्रमाण आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवून देतो, त्यानुसार तुम्ही या ठिकाणी यापैकी कोणतेही एक घेऊ शकता। त्यानंतर आता बघितलं तर दाण्याचा वजन वाढण्यासाठी आणि आकार वाढण्यासाठी या ठिकाणी भरपूर शेतकरी 0050चा वापर करत असतात, तर तुम्ही या ठिकाणी 0050 घेऊ शकता। परंतु यापेक्षा एक महत्त्वाचं म्हणजे जैविक पोटॅश उपलब्ध आहे। त्यामध्ये तुम्ही FMC कंपनीचं लेजंड असेल किंवा मग जैविक ॲग्री सायन्सचं जैविक पोटॅश असेल, यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता। कारण 0050 जे आहे त्याचं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात। परंतु आता मी वापरलेलं आहे, तुम्ही लेजंड किंवा मग जैविक कंपनीचं जैविक पोटॅश यापैकी कोणतंही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। आणि आता या स्टेजमध्ये बुरशीनाशक वापरण्याची अजिबात काही एवढी गरज नाही, कारण आता मर थांबवून काही या ठिकाणी आपलं उत्पन्न जास्त वाढणार नाही, त्यामुळे तुम्ही कोणतंही बुरशीनाशक या ठिकाणी घेण्याची गरज नाही। परंतु जर तुम्हाला घ्यायचं असेल तर टेबुकोनोझोल प्लस सल्फर यापैकी जे काही घटक आहे टेबुकोनोझोल प्लस सल्फर हा घटक असेल तुम्ही कोणत्याही कंपनीचं या ठिकाणी हे बुरशीनाशक या स्टेजमध्ये घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं जे काही मी तुम्हाला 3 अळीनाशक सांगितले त्यापैकी कोणतंही एक अळीनाशक आणि जे काही मी तुम्हाला पोटॅशचे 3 पर्याय सांगितलेले आहे 0050 किंवा मग लेजंड आणि किंवा जैविक पोटॅश यापैकी तुम्ही कोणत्याही कंपनीचं या ठिकाणी घेऊ शकता। इथं आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही आहे, जे आपल्याला अनुभव आलेले आहे ते आपण या ठिकाणी सांगत असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या स्टेजमध्ये हरभरा पिकावरती ही फवारणी घ्यायची आहे। फक्त लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस हरभरा पिकाला 70 ते 80% घाटे लागत असतात त्या स्टेजमध्ये आपल्या या ठिकाणी घ्यायचं आहे। बघा जसा छोटासा दाना आपल्याला घाट्यामध्ये दिसत असतो त्या स्टेजमध्ये आपल्याला ही फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती अगोदर माहीत होती का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुमचे काही प्रश्न असतील हरभरा पिकाविषयी किंवा शेतीविषयी कोणतेही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। आणि जर तुम्हाला अशी माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन माहितीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।